मोहन, काय रे? सकाळी सकाळी हातात झाडू घेऊन काय करतोयस तू? काय आहे, आपल्या घरात पाली खूप झाल्यात. पाली चहूकडे, म्हणून आजचा दिवस सुट्टी घेऊन पालींचा बंदोबस्त करणार आहे मी. असल्या फालतू कारणासाठी तू रजा घेतलीये? आनंद आहे. अरे पण एक दिवसाचा पगार बुडाला तुझा, त्याचं काय? बुडाला किडा मुंगी मारता येत नाही तुला. नाही, कधी नाही मारली. पाल दिसल्यानंतर दूर पळून जातोय आणि आज पालीची शिकार करायला निघालाय. नाही, काय माहितीये का वहिनी, ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते ना, त्या गोष्टीचा जाऊन सामना करावा. आता पालीची भीती वाटते ना, मग पाल मारायची, म्हणजे भीतीच मरते. काय एक एक खूळ घेऊन असतोस ना तू डोक्यात, कुणास ठाऊक. काय करतोस तू? नाही, घरात पाली खूप झाल्यात ना, एक पाल मारली त्यातली एक. काय तू पाल मारलीस? किती निर्दयी आहेस रे तू. तुला माहितीये, मला ना पाली खूप आवडतात. मला उलटी येते तुमचं बोलणं ऐकून. हे बघा, मला पाल अजिबात आवडत नाही आणि पाल आवडणारी माणसंही आवडत नाहीत मला. असं? तुला एक गंमत दाखवू? काय? खाऊन टाकली पाल, तिचा बंदोबस्त करायलाच हवा. काय रे मागे मागे? मागे मागे कुठे? तुम्ही त्या बाजूला चाललात, मी पण चाललोय. नाही नाही म्हणजे तुम्ही त्या बाजूला जाताय, मी ऍक्च्युली या बाजूला जात होतो, चुकून वळलो. नाही, तुम्ही जाते जा, मी येतो. रस्त्यात नव्हता. काय हवंय तुम्हाला? काय मगापासून माझ्या मागे 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 येतोय. काय हवंय तुला? ते कमरेवरचा तीळ. सॉरी. काय पागीलपणे बोलतोस तू? तुला ना पोलीस हातात दिलं पाहिजे. नाही, ते ऍक्च्युली कमरेवरचा तीळ नाही, डोळ्या पण नाही, कापणीचा केस आहे. काय पागीलपणे चार सोबत चाललाय तुला? खान तुला दाखवते का? बघा ना कसा माणूस आहे. बघा तू छेड काढतो माझ्या मागे मागे. काय सांगतोय ताई? नाही, खरंच नाही छेडला त्यांना. मी तुला काय आई बहिणी आहेत की नाही? ऍक्च्युली आईनं 6 वर्षापूर्वी गेली, तिला नाव होतं तिथे. आता फक्त वहिनी आहे, आणि वहिनी म्हणजे वहिनी
कोण करे तू? पोलिसात द्या याला. पोलिसात कशाला? आम्ही आहे ना. अरे तुम्ही काय? कुठे गेला होतास तू? हे खेळणं माझ्या हातात दिलंस आणि गायब झालास. घे, मला नकोय ते. अहो पण मी काय म्हणतो, तुम्ही खेळा ना, खेळा. नाही आवडलं मला ते यंत्र, कारण त्यातून तुझ्या मैत्रिणीचा आवाज येतो. मैत्रिणीचा आवाज आला? अरे बापरे, कुठल्या मैत्रिणीचा आवाज आला? तो तुम्हाला कसं कळलं? आणि तुम्ही बोललात तिच्याशी? अरे तूच सांगितलं होतंस ना ते असं काहीतरी करायचं म्हणून. मी केलं तसं, तर आवाज आला तिचा तिकडून. अरे देवा, काय नाव काय म्हणाली ती? मीरा गोडबोले. गोडबोले? गोडबोले बाईंचा फोन आला होता आणि तुम्ही बोललात त्यांच्याशी? काय बोललात त्यांच्याशी? काहीतरी महत्वाचं काम होतं म्हणाली ती. ती नाही, त्या गोडबोले बाई आमच्या क्लासच्या प्रमुख. ते आहो जाओ वगैरे ना तू कर. मी तिला तीच म्हणणार. वरून मला विचारत होती तुम्ही कोण म्हणून. मग तुम्ही काय सांगितलं? मग काय, मी सांगितलं ना तिला, मी मोहनची खास मैत्रीण बोलतेय म्हणून. अहो, गोडबोले बाईंचा काहीतरी महत्वाचं बोलण्यासाठी फोन आला असणार आणि तो यांनी घेतला. अहो, काय घोळ घालून ठेवला तुम्ही. मोहन, एक गोष्ट लक्षात ठेव, तू तुझ्या मैत्रिणींशी बोललेलं मला अजिबात आवडणार नाही. मी चालवूनही घेणार नाही. हा ते अजून एक गोष्ट, ती कोण मीरा गोडबोले का कोणी आहे ना, तिच्याशी जर तुझी जास्त जवळीक होतीये असं मला जर कळलं तर मी तिला इतका त्रास देईन की. ऐका ऐका ऐका, त्यांना प्लीज त्रास देऊ नका, कारण त्यांना त्रास दिला तर तो मला त्रास दिल्यासारखा आहे. आणि तुम्हाला मला त्रास द्यायला आवडेल का? तुमचं प्रेम आहे ना माझ्यावर. हो मोहन, आणि मला तुझ्याशी लग्न पण करायचंय. आता लग्न विसरा, मी तुमच्यापासून सुटकेचा मार्ग शोधून काढलाय. कसला विचार करतोस? काय आहे, वहिनींचा फोन आला होता, अर्जंट मला बोलवलंय घरी, वहिनींना भेटायला जायला पाहिजे. मी येतो. हा, आलो आलो. काय रे मोहन, काय झालं? पळत पळत कशाला आला तेवढा धापा टाकत? नाही काय, असंच जरा. कोण मागे कोण लागलंय तुझ्या? कोणी मागे नाही, जॉगिंग करायला. यावेळी जॉगिंग करायला. काय रे मोहन, काय चाललंय तुझं? हा, चाललं नाही, जॉगिंग धावायला. सकाळी गॉगल घालून बाहेर गेलास, घरात आल्यानंतर पाली शोधत होतास मारायला. काय कसले उपद्व्याप चालले ते तुझे? हे सगळे उपद्व्याप बाहेर ठेवायचे आणि घरातली कामं करायला सुरुवात कर आता. काम करतो. मार सांगून गेला होतास ना मोठ्या तोंडाने, आल्यानंतर भांडी घासतो म्हणून. घरातली भांडी घासणार होतो. घासलेत मी आता भांडी. जेवण करायला नको होतं का? अर्ध जेवण झालं सुद्धा माझं. मोठा आलाय सांगायला मला आत्ता घासेत भांडी म्हणून. डाळ टाकलीये मी, बघून येते. बापरे, त्यांनी फारच चिडलेले दिसते. त्यांना या मूड मध्ये काही विचारणं म्हणजे शक्यच नाही. कोणाला विचारावं, कोण सांगेल कमरेवर तीळ असलेल्या बाईबद्दल? लंके मॅडम. हॅलो लंके मॅडम, नमस्कार. मी मोहन अष्टपुत्रे बोलतोय. अय्या अष्टपुत्रे, अहो तुम्ही मला कॉल केलात? मला ना भारीच वाटतंय. हा, हो का? बर बर. अगदी आहे ना, श्रावण सरी झेलून मोगऱ्याने बहरावं आणि आपल्या सुगंधात न्हावून निघावं असं वाटतंय. लंकेबाई, माझं ना तुमच्याकडे एक काम आहे, सांगू का? अहो सांगू का काय? सांगा ना. हा, नाही मी थोडस खाजगी आहे, पर्सनल आहे म्हणून म्हटलं. खाजगी म्हणजे तुमचा गैरसमज होऊ नये. मला ना एक अशी बाई हवी आहे की जिच्या असं कमरेवर तीळ आहे. काय? शी, अहो अष्टपुत्रे, तुम्हाला लाज नाही वाटत का हो माझ्याशी असं बोलताना?
इतके रंगेल असाल ना असं वाटलं नव्हतं. अहो नाही, म्हणूनच म्हटलं तुमचा गैरसमज होईल. तसं नाही, मला वेगळ्या कामासाठी हवी ती बाई. कसं सांगू तुम्हाला आता? बरं ते जाऊ दे, ते सांगेन मी तुम्हाला. पण तुमच्या ओळखीची अशी एखादी बाई असेल तर सांगाल का मला, जिच्या कमरेवर तिळ आहे? अजिबातच नाही. आणि मी अशा कोणत्याच बाईला ओळखत नाही. आणि परत आहे ना, या अशा गोष्टींसाठी मला फोन करायचा नाही. हो, माझ्या यांना जर कळलं ना तर ते खूप चिडतील तुमच्यावर. ठेवा फोन तुम्ही. एक्सक्यूज मी, कोणी आहे का? पार्लर ओपन आहे का? हो आहे ना. मला जरा फेशियल करायचं. हो का? या ना, या या, बसा बसा सावकाश. कुठे राहता तुम्ही? इथेच बाजूच्या जवळ. सॉफ्ट आहे. कसं आहे ना, दर महिन्याला केलं की स्किन कशी अशी सॉफ्ट होते, चांगली छान. आता हा फेस पॅक वाळायला थोडासा वेळ लागेल. डोळ्यावर काकडी ठेवलीये, आता थंड वाटेल तुमच्या डोळ्यांना. चला रिलॅक्स व्हा. अरे कोण? पकडा त्याला, पकडा. काय हो, काय झालं? कशाला ओरडला? अहो तो माणूस. तो माझा धीर होता. त्याने काय केलं? अहो मगापासून तो माझ्या मागे मागे होता. अहो मगाशी रस्त्यात त्याला लोकांनी बदडावून काढलं, तरी त्याची हिम्मत बघा. स्त्री लंपट कुठचा. नाही हो, तो एकदम साधा आहे. तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. अहो साधा काय, आता सुद्धा तो माझ्या जवळ आला होता. काय काय सांगताय? हो ना. मग आता कुठे येतो? हा काय आता दाराबाहेर पळाला. बाहेर? हो. मोनू, मोहन, मोहन, मोहन. तुमचं हे पार्लर आणि तुमचा तो नालायक धीर ठेवा तुमच्याकडेच. इथे येणारी एकही स्त्री ना सुरक्षित नाहीये, मी सगळ्यांना जाऊन सांगणार आहे. अहो असं करू नका हो. अहो ऐका तर माझं. तुम्ही थांबा ना, मी तुमचं सगळं नाही, व्यवस्थित. नको. अहो ऐका ना. अहो अहो असं काय करता? अहो थांबा ना. अहो अरे देवा, त्या मोहनने काय घोळ घालून ठेवलाय. येऊ दे त्याला घरी, बघते मी आता त्याला. काय रे, कुठे गेला होतास तू? तुझ्यामुळे एक चांगलं गिराईक गेलंय माझं. हो, चांगलं गिऱ्हाईक निघून गेलं. हे असंच चालू राहिलं ना तर घर कसं चालवायचं मी? कसं चालणार? आणि काय रे, ती सांगत होती तू तिच्या मागे लागला होतास म्हणून. नाही नाही वहिनी, त्या बाईंचा काहीतरी गैरसमज झाला. मी त्यांच्या मागे. एक शब्द बोलू नकोस तू. माझा ना आता संताप होतोय नुसता. हो, संताप होतोय खरा. तुझे हे काय नुकसान केलंयस ना, ते सगळं भरून काढणार आहे मी. हा, तुला रोज 50 रुपये देते ना मी. 4 दिवस तुझे 50 रुपये काय मिळणार नाही. वहिनी ऐकून घे माझं प्लीज. चुप. आज रात्री तुला जेवण मिळणार नाही, हीच तुझी शिक्षा. वहिनी, वहिनी. अरे असा का बसलास? आतमध्ये तर सगळे जेवायला पण बसले. काय झालं? काय नाही, मी रात्रीचं जेवत नाही. जेवण बंद केलं रात्रीचं. कधीपासून? हे मोहन, काय? हे बघ, माझ्यापासून उगाच काहीतरी लपवू नकोस. सांग मला काय झालंय. ते वहिनी चिडलीये माझ्यावर. का? नाही काय आहे, पार्लर मध्ये एक बाई आली होती आणि नेमकी तीच बाई जिच्या कमरे ती हे ती अशी का कोणास ठाऊक हे फेशियल करायला आली होती. आणि मी फेशियल करायला चुकलो म्हणून ती चिडून निघून गेली. आणि म्हणून वहिनी चिडली माझ्यावर. काय काय करायला सांगितलं?
फेशियल फेशियल जाऊ दे हो, तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की माझी चूक झाली म्हणून वहिनी माझ्यावर चिडली. हा मग ठीक आहे ना, झाली असेल तुझ्याकडून चूक म्हणून उपाशी ठेवायचं नाही. मोहन ते काही नाही, मी तुला उपाशी नाही राहू देणार. अहो ऐका, थांब. कोणाचं ताट कुठे गेलं? कुठून आणलं ते जेवण? आतमध्ये तो कोणीतरी पांढऱ्या केसाचा माणूस बसलाय, त्याचं ताट आहे. अहो पांढऱ्या केसाचा माणूस म्हणजे माझा मोठा भाऊ दादा, त्याचं जेवण तुम्ही आणलं तर तो उपाशी राहील ना. अरे मग काय झालं, तुला जेवायला मिळेल ना, जेव ना तू. नाही 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 अहो, त्याचं जेवण काढून मी जेवणार नाही. तुम्ही नाही, प्लीज जेवण परत द्या. मोहन ऐक. तुम्हाला शपथ आहे माझी. ठीक आहे. हो बाबा तिकडेच आहे. कुठे आहे? म्हणून सांगते, जास्त पीत जाऊ नका. तुम्हाला ना जास्त झाली आहे. जेवून घ्या लवकर. नेहमी सारखा 1.5 पेगच घेतला. आलेली नाहीये मला. पण अरे त्यांना मिळालं जेवण, तू काय करणार आहेस? बघू मी खाईन काहीतरी. असं कसं मोहन? मोहन मोहन हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले. मोहन मोहन हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले. मोहन मोहन तुझ्यासाठी काय आणलं. थांब थांब तोरल थांब, काय चाललंय तुझं? मोहन मोहन हे बघ मी तुझ्यासाठी वडे आणले. तुला आवडते ना? हा हा घे घे खा खा खा. अगं कशाला उगाच तोरल तू त्रास करतेस? अशा काय? मी माझ्या पतिदेवसाठी आणले ना. घे ना घे ना. मोहन मोहन मी तुला भरू. घे घे मी तुला भरवते. नको नको मी खातो खातो. खा खा खा. हा खाल्ला खाल्ला. अजून एक घे ना, अजून एक घे घे घे. बर खातो. हा बी खाल्ला. मोहन तू मला चिटिंग करते काय? नाही नाही चिटिंग नाही करते, खरंच खाल्ला, तुझ्या समोर खाल्ला. खाल्ला. खा खा खा. मोहन आपलं लग्न झालं ना का मग मी तुला माझ्या हाताने भरवेल. हा लग्न? थांबा, तिला काही करू नका. सू थयो नाही तुला काही नाही. तोरल तू माझं एक ऐकतेस का? तू आता आतमध्ये जा. अगं कारण तुला धोका आहे इथे. हाय कसला? माझ्या प्रेमाचा धोका आहे. मोहन तू तो नॉटीच आहे. जातेस का आतमध्ये? प्लीज प्लीज जा ना. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. सावकाश. हा सावकाश. मोहन अति होतंय हा आता हे. मी तुला या आधीही सांगितलंय हे असलं मला आवडत नाही. आणि आता तू म्हणालास म्हणून मी तिला काहीच केलं नाही. पण परत जर असं काही झालं ना तर मात्र मी तिला अजिबात सोडणार नाही. अहो खरं तर ना मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. बोल. नाही म्हणजे इथे नाही, घरापासून दूर एकांतात फक्त तुम्ही आणि मी जिथे असू तिथे बोलायचं होतं. दूर? हो एकांतात. एकांतात चालेल. मग आज रात्री आपल्या कोपऱ्यावरचं जे पिंपळाचं झाड आहे त्याच्या खाली भेटाल मला? हो नक्की येईन.
सगळे झोपल्यावर मी येतो तिथे. ए पण तू फसवणार नाहीस ना? येशील ना नक्की? नक्की, मला यावंच लागेल. चालेल. आता आज रात्री या भेटल्या की बाबा बंगालींनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तोंडावर मारतो, म्हणजे उद्यापासून मी मोकळा.